काळाचा क्रूर घाला, बापाचा खांदा सुटला आणि भावाची साथही संपली. चिमुकल्या लेकीचा हंबरडा आणि एकाच सरणावर बाप लेकाचा शेवटचा प्रवास. माझे पप्पा आणि भैया तुमच्याकडे आलेत का हो? हा हृदयाला स्पर्श करणारा प्रश्न विचारणाऱ्या एका मुलीची साद आणि आपल्या डोळ्यात देखत सुखी संसार उद्ध्वस्त झालेला पाहणाऱ्या माऊलीचा आक्रोश. लातूरच्या जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू येथे निसर्गाच्या नव्हे तर मानवी बेजबाबदारपणाच्या क्रूरतेचा कळस पाहायला मिळाला. पोटच्या मुलाच्या भविष्यासाठी काबाड कष्ट करत राबणाऱ्या बापाचा आणि बापाला खांदा देणाऱ्या तरुण मुलाचा अंत्यविधी एकाच सरणावर करण्याची दुर्दैवी वेळ गित्ते कुटुंबावर आली. उमरगा रेतू येथील 46 वर्षीय आदर्श शेतकरी आणि उपसरपंच अंकुश विश्वनाथ गित्ते आणि त्यांचा 25 वर्षीय मुलगा ओमकार हे रविवारी 15 मार्च रोजी दिवसभर आपल्या शेतात गाजर काढण्याचे काम करत होते. सोमवारी जळकोटचा बाजार असल्याने मोठ्या उमेदीने त्यांनी पीक तयार केले होते. सायंकाळी काम आटोपून घरी जाण्यासाठी ते रस्त्याच्या कडेला पत्नी सुनीता यांची वाट पाहत थांबले होते. मात्र काळाने तिथेच त्यांच्यावर घाला घातला. जांबकडून हडोळतीकडे जाणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने या बाप लेकांना अक्षरशः धडक देऊन 50 ते 60 फूट फरफटत नेले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कारमधील चालक आणि त्याचे साथीदार मद्यधुंद अवस्थेत होते. या भीषण धडकेत ओमकारचा जागीच मृत्यू झाला, तर अंकुश गित्ते यांनी रुग्णालयात प्राण सोडले. माझे पप्पा कुठे आहेत? माझे भैया कुठे आहेत? लेकीच्या या प्रश्नाने पाणावले उपस्थितांचे डोळे. सोमवारी सकाळी जेव्हा बाप लेकाचे पार्थिव गावात आले तेव्हा संपूर्ण उमरगा रेतू हे गाव शोक सागरात बुडाले होते. अंकुश गिते यांची मुलगी आपल्या वडिलांना आणि भावाला शोधत होती. माझे पप्पा आणि भैया कालपासून दिसत नाहीत हो, ते तुमच्याकडे आलेत का? असे ती अंत्यविधीला आलेल्यांना विचारत होती. तिची ही निरागस साद ऐकून उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. ज्या बापाने लेकीचे लाड केले आणि ज्या भावाच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी होती, ते दोघेही आता कधीच परतणार नाहीत. या कल्पनेनेच संपूर्ण गाव सुन्न झाले होते. एकाच सरणावर बाप लेकाचा अंत्यसंस्कार अशा या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे उमरगा रेतू अख्खा गाव अक्षरशः अश्रूंमध्ये बुडाला आणि कोणाच्याही घरची त्या दिवशी चूल पेटली नाही. अंकुश गित्ते हे केवळ शेतकरीच नव्हे तर गावचे कर्तव्यदक्ष उपसरपंच म्हणूनही सर्वांचे लाडके होते. गावातील तंटे गावातच सुटावेत अशी त्यांची वृत्ती होती. तर ओमकार हा 12वी पर्यंत शिक्षण घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करणारा प्रयोगशील तरुण होता. एकाच वेळी घरातील 2 कर्ते पुरुष निघून गेल्याने गित्ते कुटुंबियावर आभाळ कोसळले. सोमवारी 16 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास बाप लेकावर एकाच सरणावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. जळणाऱ्या चितेकडे पाहून पत्नी सुनीता यांनी फोडलेला हंबरडा प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारा होता. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाची राख रांगोळी झाली आहे. गावकऱ्यांनी या अपघातातील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला असून गावकऱ्यांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
आवाज बहुजनांचा.